नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीबाबत धक्का बसणार. महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत कर्मचारी. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यूट्यूबद्वारे नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक वर्षाच्या पूर्वार्धात महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढ करण्याची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्रातील लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी सरकारकडून तयारी सुद्धा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या तयारीचा फायदा आता लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही होणार आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2023 पासून वाढ होणार आहे. 7 महिन्यांची थकबाकीची रक्कमही अशा महिन्यात दिली जाणार आहे. महागाई भत्त्यात वाढ करावी अशी मागणी कर्मचारी संघटना अनेक दिवसापासून सरकारकडे करत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2023 मध्ये वाढीव महागाई भत्त्याचा लाभ देण्यात आला होता. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानंतर सर्व राज्य सरकारनेही आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र 2023च्या अखेरीस अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या, ज्यामुळे महागाई भत्त्यात वाढ झाल्याचा लाभ काही राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना देण्यात आला नाही. आता पुन्हा एकदा राज्यामध्ये राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांचा महागाई भत्ता व महागाई सवलत 42% वरून 46% पर्यंत वाढेल. सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना 42% दराने महागाई भत्ता व महागाई सवलत दिली जात आहे. महागाई भत्त्यात झालेली वाढ जुलै 2023 पासून लागू होणार आहे, तर या प्रकरणात त्यांना 7 महिन्यांची थकबाकीही देण्यात येणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने आता लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये 3,000 वरून 8,000 पर्यंत वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता त्यांचा पगार 47,000 ते 50,000 रुपयापर्यंत वाढू शकतो. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.